तर काय म्हणते मराठी पब्लिक, कशात तुम्ही सगळे? तर GTA 5च्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर जसं की तुम्हाला माहितीच आहे की इथं चालू आहे पागलपंती. आणि हा काय विषय, ही फ्रँकलिनची जी एक काय म्हणता, ही कोणती बाई आहे रे, काय नातं रे मला कळत नाही. फ्रँकलिनची आंटी वाटतं ती, गावाकडची दूरची. तर तिने काय केलं, इकडं पार्टी चालू आहे त्यांची वाजे चाललं, माझ्या मैत्रिणी म्हणे इकडं निघ म्हणे. पण फ्रँकलिन बाई बोलला की म्हणे माझं पण घर आहे म्हणे, म्हणजे गॅरंटीमध्ये काहीतरी रिलेशन आहे बरं का याचंवालं या घरासोबत. तर ठीक आहे. तर आता बाहेर लमार आला. लमार कोणाला घेऊन आला? स्टाईल बघा भाई लमारची, एकदम पोरगी फिदा होईल ना भाई. ओके. तर लमार बोलला की म्हणजे तो जो कार्यकर्ता होता ना, ज्याला आपण मागच्या व्हिडिओमध्ये धरलं होतं बघा, चॉफनी. ओके. तर त्या कार्यकर्त्याला त्याचा आता फोन आला होता. तो म्हणे माझी जी पार्टी होती ना, म्हणजे ड्रग्सचे पैसे वगैरे होते ना, ते मी तुम्हाला देणार आहे म्हणे. ज्याला आपण बघा मागच्या व्हिडिओमध्ये खूप दणक्यात हाणलं होतं त्याला की भाई तू पैसे देत नाही आपलेवाले म्हणून. तर त्या कार्यकर्त्याचा फोन आला आणि तो मला बोलला की म्हणे या लोकेशनला या आणि त्या लोकेशनला ना माझी पार्टी येणार आहे म्हणे, ती पार्टीकडे पैसा आहे म्हणे तुमचावाला. आणि काहीतरी ना जवळपास ना 5-7-8 लाख रुपये काहीतरी. तर एवढं खतरनाक ड्रग्सची किंमत आहे बाई, नाही करावं, घ्यायचं नाही बरं का भाई. इलिगल गोष्टी असतात हे तर आपण भाई गेममध्ये एन्जॉयमेंटसाठी करतो यार, नाही तर आपण काय, आपण भाई विडिओ सिगरेट पण पेत नाही राहू, नाही तर काय. हां. तर आता लमार मला काय बोलले म्हणे भाई तिकडे जाण्याशी आपण म्हणजे रिस्क नाही घेऊ शकत आपण की आपण डायरेक्ट आरामात गेलो का काय. तर ना मस्त ना एक काम कर, चांगली गन वगैरे घे म्हणजे चांगली शॉर्ट गन, म्हणजे कसं की टपकवायला जर काही मोठा मॅटर झाला. प्रॉब्लेम काय ना मित्रांनो, ते आहे बल्लास गँगवाले. आणि त्यांना जर कळालं की आपण ग्रीन गँगवाले, आणि कळून पण जाईल त्यांना, कारण हा लमार ग्रीन कलरचे कपडे घालून आला. किती नालायक येतो यार हा लमार. जिथं जिथं जातो भाई एकदम घाण करायची कामं करतो. आता मला म्हणे एकदा शॉर्टगन घे म्हणे एखादी चांगली, चांगलं बाई ॲसोल्ट रायफल घेऊन ठेवू यार. ओके. तर एक एक्सटेंड क्लिप वगैरे आपण घेऊ, आणि एक शॉर्टगन तर आहे बाई आपल्याकडे. एक सेकंड, ही वाली घेतो बाई, SMG एमओ. हिच्यामध्ये पण एकदम एक्सटेंडेड क्लिप आपण घेतली आहे. चला रे मस्त रे, घेतलं. आणि इकडं आहे आपलं एक आर्मर पण घेऊ यार एखादं मस्त. नाही हे वाला घेऊ यार, थोडंसं चांगलं वाला घ्यायचं नाही करावं. ठीक आहे. आणि हा जो एक नवीन कार्यकर्ता आहे बरं का, हा लमारचा मित्र आहे. तो सपोर्टिंग घेऊन आलाय, म्हणजे 1 से भले 2 आणि 2 से भले 3 भाई. पण त्याला काय माहिती 3 तिकडं काम बिगडं होऊन जायचं ना. पण भाई तो पण कार्यकर्ता चांगला आहे बरं का, म्हणजे असं लमार बोलला मला, म्हणजे सपोर्ट करायला राहू दे म्हणे, एक चांगला बॅकअप म्हणून. मारामारी करायला पण तो एक नंबर आहे. बाकी हा काय विषय, डिलिशियसली इन्फेक्शस भाई, काय विचित्र आहे. कोकोकोलाचं कॉपी करून दिल्याने $1 भाई ती कोकोकोला. $1. हां पण तेवढ्यालाच असतं नाही करा. हां 30-40 रुपयालाच असतं बस. ठीक आहे चला. काय म्हणता यार, अबे यार मला शॉर्टगन घ्यायची शेट, आणि तिला फ्लॅश पण लावायचं आहे मला, फ्लॅशलाईट. मी 1 सेकंड मी घेतली नाही का. ओके. मी काय केलं माहिती का, ही वाली गन घेतली ॲसोल्ट रायफल AK-47, आणि ठीक आहे शॉर्टगन घेतो आणि मस्त फ्लॅशलाईट पण लावतो मस्त. चला पैसे पण माझेच वाया घालू राहिलं तो, नाही करावं. कपडे वगैरे पण घेतले, एक मस्त जॅकेट घेतलं इकडनं, आणि आर्मर पण घेतलंय. आणि रात्र होऊन चालली रे राव भाई, दिवसाला जायला पाहिलं होतं यार. एखादा विषय होऊन जाईल नाही का रात्रीचा यार मला. ठीक आहे चला. आता आपल्याला रिसायकलिंग पॉईंटला जायचं आहे, जिकडं त्यांनी आपल्याला लोकेशन दिलं आहे त्या बलास गँगच्या कार्यकर्त्यांनी. तो म्हणजे तिकडे म्हणजे पैसे घ्यायला तिकडेच भेटेल म्हणे. ठीक आहे. तर आता ही गाडी ना त्या कार्यकर्त्याची वाटते बरं का, जो आपल्यासोबत तिसरावाला व्यक्ती बघा, तो व्हाईट शर्टवाला, त्याचीवाली गाडी वाटते ही. अरे तो तिसरा व्यक्ती कुठे गेला, तो मागं दिसतच नाही राव. चमायला आम्ही तिघं काळे कुठे, म्हणजे तो पण गायब झाला का. नाही आहे तो, आय थिंक ना माझ्या पाठीमागं बसलाय वाटतं, म्हणून तो दिसत नाही आहे त्याचं. हा तो माझ्या मागं बसलेला आहे. ते चैन चमकली ना झाले एवढे काळे हे आम्ही तिघं अंधारामध्ये गायबच होऊन यार, काही कळणार पण नाही करावं एवढं खतरनाक अंधारमध्ये. ठीक आहे. पण भाई ठीक आहे भाई, पाऊस वगैरे पण पडायला लागला आहे, एकदम झकास वाटतं, नाही करावं. पावसामध्ये यार GTA 5ची असं लॅग का बरं व्हायला लागतं मला हे कळत नाही. ग्राफिक कार्डचा लेगंदा विषय होतो रे भावांनो. लॅपटॉप ना यार एवढं आता GTA 5 पण कधी म्हणजे सपोर्ट नाही करत रे बाबा. एकदम चुमनेश्वरी टक्कर मारली आपण थोडीशी. पावसामुळे चांगला ब्रेक लागला नाही रे. बाकी जाऊ दे ना, आपली थोडी गाडी यार, खड्ड्यात जाऊ दे त्यांची गाडी भाई, चांगली बरं का. आणि मी काय म्हणतो, माझीवाली गाडीकडे मी लक्षच दिलं नाही यार. ती गाडी माझी कधीची तिकडे बाहेर लावलेली होती मी, काय व्हायला नको यार. ठीक आहे चला. आता यांनी आपल्याला जे लोकेशन दिलं होतं तिकडं तर आपण आलेलो आहे. आणि भाई मला काहीतरी
हे चांगलं लोकेशन मला वाटत नाही रे, इकडं चांगलं लोकेशन आहे असं. चला भाई, अरे कोणी काय दिसत का बरं नाही? येता का नाही? येता बस भाई. तू लमार आहे थोडंसं, पांढरा निळं पिवळं शर्ट घालून यायला पाहिलं होतं, हिरवा का बरं घालून आला राव? तो आला का नाही? हां, टाइमपास करून राहिले ना राव नुसते. या रे पटकन. हा आलो रे नाना. हे लमार फुल खुश झाला नाही का भाई? पैसे भेटणार म्हणे आता आपल्याला. आणि हा कार्यकर्ता याला का बँडेज पट्टी लावून आला नाही करावं? फ्रँकलिन म्हणतोय म्हणे यांनी एवढ्या चुकीच्या ठिकाणी आपल्याला घेऊन आला म्हणे. हा त्याला घरी येतात नव्हतं का? एकदम कट्टर मित्र आहे का काय राव? हे एवढं असे भेटू राहिले राव. हा काय विषय? ओ शिट, काहीतरी गडबड आहे. आता हा काय नवीन मॅटर? आय थिंक पोलीस बलाच गँग आली. शिट, या हरामीने बोलवलं का काय? अरे डायरेक्ट कपाळामध्ये गोळी घातली त्या भाऊनी, त्या बलस गँगच्या मेंबर्सला. वेट, बलस गँगचा अटॅक झाला. शिट, ग्रीन गँग वर्सेस बलस गँग. त्या हरामीने नक्की पैशाच्या नादामध्ये त्यांनी गँगला बोलवलं आहे आणि त्यांना असं वाटलं भाई की फ्रँकलिन किंवा ना लमारच येणार आहे आणि दोघांना काय आपण जोडून काढू. पण त्यांना काय माहिती झालं की आम्ही 3 लोक आहे. तीन लोक, हम तीनो भाई तीनो तबाई असा विषय. चला रे, कोण आहे अजून एका समोर? 2-3 भाई. बरं, अच्छा, म्हणून हा कार्यकर्ता मला बोलला की म्हणे फ्लॅशलाईट घेऊन ये म्हणे गनला. अरे हा काय विषय? हल्ला मार ना, पुढं करायला जातो, साधत स्वतःची वाट लावून घेतो. जिवंत आहे तू? एवढा मोठा दरवाजा त्याच्यावर पडला. कोणी काय आहे का समोर? अरे भाई, कवर घेऊ द्या मला, कवर घेऊ द्या. माझी हेल्थ पण कमी आहे. तुझ्या नादीची टांग तू म्हणून काय टपकू राहिला राव? घे तू पण मर. शॉटगननी मरत नाही रे एवढे भारी. हे आपल्या ॲसुल्ट रायफलनी AK-47नी झकास मारता राव. शॉटगन नाही आवडत आपल्याला. मर तू पण मर. पण काय ना की शॉटगन ना एका गोळीमध्ये मरतो माणूस. हे जे आपण वापरतोय ना AK-47, त्याच्यानी ना 2-4 गोळ्या घालाव्या लागतात तेव्हा मरतात. कोणी लमार आहे का? ओके, शॉटगन पण वापरू आपण, काय विषय नाही. ओके भाई, असं खेळायला मजा येते रे. ही गन हिला फ्लॅश नाही आहे. शेट काही दिसत नाही आहे. जाऊ दे, आपली AKच बरी आहे आपली. चल, अशा आहे का? अजून येऊ राहिले साले. ह्या हरामीने आपल्यासोबत स्कॅम केला बरं का. जाऊ दे, पण त्याचं तर आत्माशी परमात्माशी भेट करून दिली त्या दुसऱ्या कार्यकर्त्यांनी. त्याचं नाव काय रे? चल मर. आधी ना मला यांना टपकूचा साले यूज राहिले, ते थांबत पण नाही साल्या. साईबाबा गावात त्याचा अवतारच तसा होता यार. सॉरी, माफ करा भाई, चुकी झाली. बस आता या लोकांना जोडू द्या मला इकडनं भाई. फुल गंदा विषय उराला इकडं. अबे हे गँगवर गँग यूज राहिली राव. अरे मरत पण नाही. कुठे अजून 2-3? अबे आग लागली. शिट, वरच्या बाजूला एक कार्यकर्ता राहतो, तो वरतून मारून राहिला मेला. बस या तुमच्या, मी धडाधड गोळ्या चालवायचा, धडाधड. पण माझ्याकडे एमोच नाही यार जास्त. शिट, गंदा विषय व्हायचा. हाय अजून 2-3दा रिलोड होऊ शकते. आपल्याकडे 30-40 गोळ्या आहेत. मर. उच्चार नाण्याची टांग झाले. बॉम्बिंग फेकून येऊ राहिले का तुम्ही? हा बाबा, माझी हेल्थ बघा भाई, मी पूर्ण लाल रंग झालं माझ्या खाली. शिट, मला कवर घ्यावं लागेल भाई. 1 सेकंड थांबा, थोडी हेल्थ येऊ दे भाई माझ्याकडं. थोडा जीवात जीव येऊ दे यार, नाही तर मी 2-3 गोळ्यामध्ये मरून जाईल यार. चला, अजून कोणी आहे का बाहेर? साले इकडच्या दरवाजामधून घुसू राहिले होते का? अजून कोणीच नाहीये. 1 मिनिट. अबे हे मामू लोक कुठून आले? तुमच्या नावाने सांगता यांचा हेलिकॉप्टरच फोडतो मी भाई. यांना चेहरा नको दिसायला. चेहरा दिसला तर वंदा विषय होऊन जायचा बरं का. यारे पटकन काय बोलू राहिले मी? हे तर मला सोडून निघून राहिले तुमच्या. आयला मला सोडून निघून जाता का रे? येऊ दे मला पण वरती. मारा यांचं हेलिकॉप्टरच जोडा. चेहरा नको दिसू दे फक्त. बस मस्त रे. हे काय झकाच फुटलं रे ते. ज्या हेलिकॉप्टरला आपला चेहरा दिसला ना, ते हेलिकॉप्टर तर आपण फोडून काढलंय. त्याच्यातले लोक पण मेले. चला भाई, पोलीस मामू लोक मागं लागले यार.
पळ पळ पळ. ए रस्ता दाखव रे, रस्ता दाखव रे. हा मस्त रे, लाईट वगैरे दाखवून एकदम भारी रस्ता दाखवला. धन्यवाद हेलिकॉप्टर दादा. आता मला एखादी गाडी बघावं लागेल. गाडीवाला आला, चला गाडीच्या बाहेर निघ. ए नाना ठोकाटाकी काय करू राहिल तू? चल रे बसा रे, फट्टाक सट्टाक बसा. वाट काला बघू राहिलो तू? बस पटकन. आता मला यांच्यापासून यांच्यापासून माझी सुटका करावं लागेल, तरच मला घरी जाऊ शकतो मी. यांच्याशिवाय मी जाऊ नाही शकत ना यार. आता मी इकडं नाही ना, थोडंसं फेरफटका जास्त मारतो. 1 मिनिट, टनल बघावं लागेल मला. शेट वेट, इकडं ना कुठंतरी ना गुफा, जे पण टनल असते ना, मेट्रो टनल इथं भेटेल आपल्याला. एखादी ना जी रेल्वे जाते बघा, मेट्रो ट्रॅम्प म्हणतो आपण त्याला. तर आय थिंक ना हा एक रस्ता आहे. ओके, तर इकडनं आपण जाऊ शकतो. तर चला, तर मला परत इकडनं पाठीमागनं जावं लागणार आहे. चल बस शांत. आता मी एकदम अशी गाडी एकदम झकास प्रकारे वळवतो. चायला बाई, पाठीमागनं ना ठोकाटाकी होऊन ना गाडीची लाईट विट सगळे फुटून चालले. आता फक्त पुढच्या हेडलाईट नको फुटायला म्हणा. हे बघा मागं पोलीस लोक सुद्धा स्टंट मारतात बरं का. ते सुद्धा रोहित शेट्टीचे पिक्चर बघून येतं वाटतं. भयानक स्टंट मारता. समोरनं एकदम कट मारून जातो आता इकडनं. ए भावड्या, ते मेलं वाटतं बरं. ए भाऊ सरक ना बाजूला. येऊ नका रे तुम्ही. तुमचं काही बिघडवलंय का रे मी? अरे कुठं आहे मेट्रो? अच्छा इकडनं जावं लागेल. वेट, ओके मस्त रे. इकडनं चालू वाटतं ना आपण आज सकाळी दिवसामध्ये होतो तेव्हा. बस ही मेट्रो आता चालली. हिच्या पाठीमागनं जाऊ नये. पाठीमागं काय जायचं रे? ही मेट्रो दुनियाभरची हळूहळू चालेल. मी जातो इकडनं, रपक्यात निघतो. भेटली रे मस्त टनल. हे जुगाड भारी नाही करावं. पोलीस केस लागली का भाई, टनलमध्ये घुसून जायचं. चायला भाई, एक लाईट हेडलाईट फुटला. आता एकच हेडलाईट आहे आपल्याकडं. हा नको फुटायला म्हणा. एक काम करतो, इथंच थांबतो थोडं 5-10 मिनटं, जोपर्यंत हे मामू लोक आपल्या पाठीमागून निघत नाही. बस एकदम शांत. वरती फिरू राहिले ते हेलिकॉप्टर वगैरे सगळे फिरतंय. टनलमध्ये नाही येत रे ते जास्त. काय येतं समोरून? ओके हां, काही नाही, मेट्रो आहे. मला वाटलं का पोलीस येऊ राहिले का काय मेट्रोमध्ये भरून. गाडीमध्ये बसा रे तुम्ही, निघतील ते बरोबर. या मेट्रोला जाऊ द्या फक्त. नाही तर जायला आपण अजून मध्ये गेलो असतो, पण इकडनं घर जवळ पडतं ना रे म्हणून. मग एक नंबर झकास. सुटला भाऊ आपल्यापासून ते पोलीस लोक सुटले. आता जायचं आपल्याला परत फ्रँकलिनच्या घरी. ही पण पैसा तर भेटला नाही यार आपल्याला, पण मोठ्या मुगंदा राडा होऊन गेला राव यार. लमार पण ना येडेचाळे करतो यार. एकतर तो बलास गँग आपल्या विरुद्ध आहे, आपल्यासोबत एकदम 36चा आकडा त्या बलास गँगचा, आणि त्याच्यासोबत धंदे करून राहिला. एक नंबरचा दलिंदर आहे भाई लमार. आणि एकदम जिगरी मित्र आहे ना रे, लहानपणापासून आपला फ्रँकलिनचा जिगरी मित्र येतो, म्हणून फ्रँकलिन पण त्याला सोडू शकत नाही. तर असा विषय. पण ठीक आहे, जाऊ द्या. आता आपण आपली गाडी पळू. बघा असे कट मारायचे बाय, असे कट मारायचे की गाडीत पलटायला पाहिजे डायरेक्ट. तू काय फोकस काय मारू आला? क्रेट आहे का तुझ्याकडं? ही गाडी कोणाची पण मस्त रे, एकदम अशी कार नाही करावं. साधी सुधी गाडी भारी वाटते रे. त्या फाडफाड करणारे गाडी आपल्याकडे नाही करावं. त्याचं इंजिन बदलायचं राहून गेलं रे. ते इंजिन ना आपण बदलून टाकू, काय हरकत नाही. सरक रे, सरकणार रे नाना, वडवड करतो तू. चला आता मी माझी गाडी, माझी नाही दुसऱ्याची गाडी ती इकडे लावून देतो आणि बस. पण मजा आली रे. एकदम दन्नादन हल्लं नाही करावं आपण त्याला प्रत्येकाला. लय गंदा बिल्ला शॉट झाला आपल्यासोबत. बघा शिव्या दिल्याशिवाय राहतच नाही करावं ते देतातच. ओ ह्या कार्यक्रमाचं नाव काय? स्ट्रेच ताणून धरणं. स्ट्रेच नाव आहे याचंवालं. थोडंसं मराठी नाव ठेव रे एखादं चांगलं. महाराष्ट्राच्या यूट्यूबरसोबत ठेवू राहिलं तू. मराठीमध्ये नावं ठेवायचे का नाही? नाही तर काय. बाकी चला रात्रभित्र झालेली आहे. गणपती बाप्पा मोरया. देवा पटकन ह्या लोकांना सांग म्हणा सबस्क्राईब करा, नाहीतर मी काय करू शकत नाही यार. बाकी तुमची मर्जी. आणि ही बेवडी साली इकडे तिकडे पडत राहिली नुसती. दलिंदर भाई हेल्थ घेऊ दे यार मला, माझी हेल्थ कमी राहू इकडं. आणि इकडं बाई आहे बिअरची बॉटल, जी की आपण मारू भाई. एक घोट मारू भाई. कशी रे, मस्त आहे का? खाली काय चहा पत्तीचे डबे का रे? चहा वगैरे करतो का तू?
चहा पिऊन लोक काळे होतं म्हणजे असं ऐकलंय मी. फ्रँकलिन रोज चहा प्यायचं वाटतं. अजून काय विषय आहे का इथं? इथं काय भरून ठेवलं हिनी कपड्यामध्ये? टाईड. अरे हे तर आपले इंडियन साबण निर्मा वाटू राहिले राव हे, नाही का? टाईड आणि कोणतं तरी आहे बघा, ते वाटतं मला. ठीक आहे चला यार भाई, आता कपडे बिपडे बदलू आपण एकदम. ते बनियनचे कपडे आहे ना माझ्याकडे, एक टँक टॉप मस्त रे भाई. हा एक बनियन आहे आपल्याकडं आणि हे पण साधे शॉर्ट्स आहे. ओके, तर हा एक आपण चड्डी घालून घेऊ. कोणती वाली? ही वाली थोडीशी भारी वाटते. शूज चप्पल नाही काढू शकत का रे इथं? अबे यार चप्पल नाही काढू शकत का? का बुटं बिटं घालून झोपता येणार आहे का मला? ठीक आहे जाऊ द्या, आता जसं होईल तसं. फ्रँकलिनचं घर पण एकदम असं थोडं लुडकलेलंच आहे रे. चालेल, असलेले फोटो लावायशिवाय त्यांना तुम्हाला काय होत नाही का रे? ओके, तर चला मित्रांनो, झाली आहे सकाळ. बाकी तुम्ही आय थिंक सबस्क्राईब तर करून देच दिला असेल यार. करून द्या यार मित्रांनो, तुम्हाला काही पैसे थोडी लागणार यार. एक लाईक आणि एक सबस्क्राईब बटन तर दाबा फक्त बास. ते सबस्क्राईब जे काळ्या रंगाचं बटन आहे ना, आधी लाल होतं ते आता काळं झालेलं आहे. ते पण जास्त चहा पित होतं वाटतं, त्याच्यामुळे झालेलं ते. तर ठीक आहे, आता मी एक काम करतो यार, बेनीकडे जातो आणि ना जी गाडी ना आपलीवाली बघा, हे आहे बेनीचं शॉप. आणि आपली जी गाडी ना भावांनो, त्या गाडीला मस्त असं मॉडिफाय करतो मी. आणि वेट, मला अजून एक शॉप भेटत नाही आहे रे. ते शॉप कुठे गेलं यार? जाऊ द्या, मरू द्या. तर ठीक आहे, आपण आपली गाडी घेऊ. आणि गाडी कुठे आहे आपली? आय थिंक गॅरेजमध्ये लावली असेल आपण गाडी. ए भाऊ, गाडी कुठे? ए बाबा, आयुष्या गावात अरे कोणता हरामी आला, त्यांनी गाडी चोरली माझी. भाई बोललो ना यार, हे लॉस सांगताच भाई. आई शपथ, आता माझी गाडी चोरीला गेली. साधा दिवसा ढवळा गाडी चोरीला जाते यार. रात्री मी लक्ष पण दिलं नाही राव. ती रात्री आपण इकडे आलो, थांबा, लमार तर नाही घेऊन गेला? लमारला लई घाण सवय राहते. लमारकडे पण चाबी आहे माझ्या गाडीची, थांबा त्याला विचारतो मी. अरे उचल लमड्या, उचल. कुत्राचा फोटो लावला त्याने. लमारचा फोटो, फोन पण बिझी येतोय साला. तो म्हणून राहिला म्हणे मेसेज सोड म्हणे. अरे मेसेज सोडायची काम आहे काय यार? आता कुठं गेली साली? एवढ्या मेहनतीने मी खर्च केला माझ्या गाडीवर. आता भाई जानी पण चोरली असेल ना, त्याचे दोघं तंगडे नाही तोडले ना भाई, तर नावाचा फ्रँकलिन देशमुख नाही भाई आपण. काय एकदम लगंदा हाल करणार आपण त्याचीवाली. भेटू दे फक्त मला माझीवाली गाडी. कोणती गाडी आहे? लाल नाही, इतर नाही आहे. एक सेकंड, मी भाई पोलीस कंप्लेंट करतो आता, जे होईल ते. तर आता मी काय करणार माहिती का भाई? पोलिसांच्या हवेली करणार आता त्या कार्यक्रमाला. बघू ना आता, लॉस एंजल्समधले पोलीस शोधता का माझीवाली गाडी? तर पोलीस स्टेशन कुठे आहे? तर एक मला माहिती आहे, जे की इथं आहे. ओके भाई, लईच लांब आहे यार ते. आणि हा लालवाली गाडी मागं ठोकली कोणतरी गाडी भाई, रात्रीचं पिऊन चालवत असेल. लगंदा ठोकला बरं का तो तिकडं. ओके चला यार, लई लांब जायचं यार मला. मी ना यार नेमकं ना मॅप विसरलो रे. पोलीस स्टेशन इथं माझ्या घराजवळ आसपास कुठं आहे ते काही कळत पण नाही आहे. नाही, आय थिंक नाहीचे वाटते इथं. फ्रँकलिनच्या घराजवळ नाहीचे. या सिमियोनकडं मी एक यार, मला मागच्या व्हिडिओमध्ये कार्यकर्ते बोलत आहे की म्हणे भाऊ एक काम कर, गाडीला मॉडिफिकेशन करण्याच्या ऐवजी ना मस्त नवीच गाडी घेऊन टाक म्हणे. पण विषय काय ना मित्रांनो, की नवी गाडी घ्यायला पण पैसा लागतो ना रे यार. आता जी आहे ती गरज नाही आपल्याला एवढी, म्हणजे नवी गाडीची बिना कामाचा खर्च नाही करायचा. जोपर्यंत आपल्याकडे चांगला पैसा येत नाही तोपर्यंत आपण हीच वाली गाडी चालवू. पोलीस स्टेशन बंद आहे काय? आज सुट्टी का काय रविवारची? भावड्या का रे, पोलीस स्टेशन बंद आहे? एवढी मोठी रांगोळी काढून ठेवली यांनी. LSPD वाईनवूड. बिड्या सिगरेट फुकू राहिले साले इकडे पोलीस स्टेशनच्या समोर. अबे यार साला दरवाजा बंद आहे. शिट, चालेल ना, ह्याच टायमाला निघायचं होतं का राव? कुठे चला यार, सगळा सत्यानाश झाला. दिदी बाजूला बाई ना भाऊ. अबे यार बाई, या सगळं आजच व्हायचं होतं का? ओ इकडं उभे रे. एक काम करतो, यांनाच सांगून देतो भाई गाडी बिडी चोरी गेली माझी. आता बघू हे शोधता का. ओके, तर भाऊंनो मी काय केलं की कंप्लीट वगैरे सगळं लिहून दिलेलं आहे यांच्याकडं. आणि गाडीचा फोटो पण देऊन दिलेला आहे. आणि आता ते मला बोलले की म्हणे उद्यापर्यंत 24 तासामध्ये तुमची गाडी आम्ही शोधून देऊ. हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे म्हणे आमचा. म्हणजे काम आहे म्हणजे त्यांचं भाई. म्हणजे काम तर आहे तुमचं माझं, त्यात नाही काय विषय. बाकी चला यार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढं. जर का व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला करा लाईक, चॅनलवर सबस्क्राईब करा. अशा प्रकारच्या मराठीमध्ये GTA 5च्या व्हिडिओज बघण्याकरिता. आणि आता पुढच्या व्हिडिओमध्ये भाई माझी गाडी भेटायला पाहिजे. जर का माझी गाडी नाही भेटली ना, तर एकाचं चांगलं तोडल मी. पोलिसांचं जे तोडणार म्हणजे मी शोधल भाई, काहीतरी करावं लागेल आपल्याला. तर जय हिंद, जय महाराष्ट्र.